आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण घेत असताना शैक्षणिक हक्क कोणीही हिरावून घेऊ नयेत करिता अक्कलकोवा तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू झालेले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी जसा सातपुड्यामध्ये प्रत्येक विभागाचे शिक्षण उपलब्ध होत नसल्याने प्रत्येकाला गाव सोडून शहराकडे पायवाट घ्यावी लागत असते. पूर्ण सातपुडाच नव्हे तर महाराष्ट्राची ही दशा व दिशा आहे. पूर्ण महाराष्ट्रातून ग्रामीण भागामध्ये आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अशा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाचा निवारा बघावा लागत असतो. विद्यार्थी तो विद्यार्थीच असतो, त्याला वयाची मर्यादा नसावी या मागणीसाठी अक्कलकोवा तहसील कार्यालयासमोर तुकाराम वळवी, विनोद वळवी, धिजू वसावे यांनी दिनांक 25 रोजी सकाळी 12 वाजेपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने या विषयावर त्वरित हस्तक्षेप करून हा अन्याय दूर करावा. तोपर्यंत शासन हा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहे. यापुढे जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहे. शासन निर्णय रद्द करून दिनांक 11 नोव्हेंबर 2011चा शासन निर्णय कायम ठेवावा अशी मागणी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. गडचिरोलीसारख्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळेतून सर्पदंश झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी 25 लाख रुपयाची भरपाई मिळावी या ठिकाणी देखील अशी मागणी करण्यात आलेली आहे. शिक्षण हा आमचा अधिकार आहे, तो कोणत्याही परिस्थितीत दाबला जाणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी. सदर शासन निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू राहील. चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकोवा. अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्याकरिता कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा. आज म्हणजे आज तुकाराम वडवी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विषयामध्ये जो शासनाने निर्णय घेतलेला आहे, GR जो काढलेला आहे 5 ऑगस्टला आणि 14 ऑगस्टला त्या विषयामध्ये आम्ही इथं अन्नत्याग उपोषणाला बसलेलं आहे. कारण की शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जे 25 वर्षाची वय टाकलेली आहे, त्या 25 वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही म्हणून जे शासनाने जे 25 वर्षाच्या अट टाकलेली आहे तात्कालिक तो GR रद्द करायला पाहिजे. शासनाने जो आदिवासी विकास विभागामार्फत जो GR काढलेला आहे 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी, त्याचा निषेध मी करतो आहे आणि आजपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. विषय की आमच्या सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा विद्यार्थी हा पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी शिकायला जातो आणि त्यांना 25 वर्षापर्यंत शिकावं त्या हॉस्टेलमध्ये असं त्यांनी त्या GRमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यात असे पण उल्लेख करण्यात आलेला आहे की तो एक शैक्षणिक वर्ष जर समजा 12वीपासून त्याने BA केलं तर त्याच्यानंतर DED BEdला त्याला हॉस्टेलची सुविधा भेटणार नाही. अशा काही बाबी त्या GRमध्ये नमूद करण्यात आलेल्या असल्याने तो GR आदिवासी मुलांना शिक्षणापासून वंचित करणे ठरले आहे. म्हणून आम्ही सर्व आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही इथं अन्नत्याग आंदोलन करीत आहोत. मूर्त उद्देश है तो आदिवासी अस्तित्व टिकाण है. अगर आप अस्तित्व नहीं टिके, आप कितने भी मोटे बनी जाऊँ, कलेक्टर बनो, बालिस्टर बनो, गाड़ियों फिरू या पेन 3-3 मंजिला बिल्डिंगों में भी रहूँ, पेन शेवटी आप आदिवासी है. अगर आप रूढ़ी परंपरा और आप जो अस्तित्व है, आप जो गोठे है ये जर आप नहीं सांभाळे ना तो आप अस्तित्व खत्म ही जाणार है. आपने एंड लागे काल परवादी हम गिरधर भाई ना ए व्यासपीठ पोहणारा डायाने पाठा हम दाबो में मोठा म्हणजे दाबो में हम वस्तु संग्रहालय बनवलं आहे. म्हणजे आपण जाती में ज्या गोठ्या त्या म्हणजे तो आतो त्यानंतर आरोग्य साधने आते, खेती साधने आते, आम्ही ती आपण विहिरात आहे तर त्या वस्तू ती ठेवलं की का पोठा तर वारलो का आपण तिकडे पिढी का म्हणजे आपण समाधान आपण काही लिहित आहे फासाडी लिहित आहे का हा फासाडी नाही लिहित आहे. आपने शिक्षण भी लेवलं आहे, आपने नोकऱ्या भी केवलं आहे, आपने कलेक्टर भी बनवलं आहे, आपने या जखम जो है या ते लेवल आपने गाठवलं आहे. आपने हिंदी भी गोपता आवडान होते, आपने इंग्लिश भी आवडान होते, आपने मराठी भी आवडान होते. पेन है आपो जे माय बोली है या क्यों भाषा है देखे आम्ही डोगरी है, हमने माथवाड़े भी आखले, डोगरे भी आखले. तो यहाँ खुलासू की देखावी आमू जा कालेजा माथा तेंडा में
तीन पोयरा ग्रुप राहिलो आमने माथवाड किंवा डोंगराच्यात आम्हा पागोही देख म्हणून काही आता फिरे म्हणजे आणि एका भागवाला देवाला तर आज हे फासाल होरुपी लीज फोडा ना बाई आणि तेवतोडीवाला नाही तो ती तेवली आणि तेवतोडी आहे म्हणजे आता की तीन ग्रुप आहे आता अमुक गिरदारे नामाचे टीम असते त्या ते मग मामू लिखतात आमू जरा काकाडीवर का माथा गिरदार हानावर का माथा आमू पाथा बोईन गोठे के या की माथो म्हणजे मुनकोकने उसेरे त्या हाकीने डोगरी हाकते डोगमरे त्या हाकीने किंवा माथापरे त्या हाकीन माथवाडी हाकते जे की मारवाड ते मारवाडी देश ते मारवाडी हाकते ते की माथापरे त्या हाकीन माथवाड हाकते ते में खराब शब्द काय आहे आणि तो शरीरात देह भाग आहे और सपाटी भागी हम देह भाग आते हैं और देहम रे नारायण देहवा लगते हैं पहला आपो ही डाब मंडलम देखे राज चालतो डाब मंडल लगते ता हाथ पाटी आते आखे जैसे आम्ही जिल्हे तालुके गाव की नामे है की हाथ पाटी आता म्हणजे दिवक तावेल ते पाटी आती तिने म्हणजे ईशान्य वेल ते पाटी आती त्या नहाल पाटी आखते आणि नर्मदा किनारा पे ते माहेर राहिले ते हाने नोयरा पाटी आखते आणि ते दोघम राहिले त्या माथवाड पाटी आखते आणि पश्चिम वेले दुबला आणि दुबला पाटी आखते आणि आपण जे मोठे त्याने देह पाटी आखते आणि तप्त्य तोड्याने मावचार पाटी आखते आणि एक एक आपण जे नामे आते पेन काय भी हो आपण शिक्षण लिहान किए आपण जे ओळख आपण खुद ने मालूम है आम्ही